महाराष्ट्रातील शालेय शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मांडलेली भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली असून कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर 6 जुलै रोजी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरून सकाळी 10 वाजता मराठीसाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला कोणताही पक्षीय झेंडा नसेल, पण हा मोर्चा सर्वपक्षीय नेते, भाषा तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पालक आणि विद्यार्थी यांचा मोठ्या संख्येने सहभाग घेतील. हे फक्त मराठी भाषेच्या अस्मितेचे आंदोलन असेल, असे राज ठाकरे यांनी ठणकावले. या मुद्द्यावरून आता महाराष्ट्रात मराठीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेक पक्षांनीही हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात आवाज उठवला आहे. राज्यभरातून मराठी भाषेच्या बाजूने संताप व्यक्त होत आहे. हिंदीसाठी आमचा विरोध नाही, पण मराठीवर अन्याय होणार नाही. ही भाषा आमची अस्मिता आहे, असा सूर सर्वच स्तरातून उमटत आहे. त्यामुळे सरकारसाठी ही बाब फक्त भाषेची न राहता राजकीय आणि सामाजिक असंतोषाचे रूप घेताना दिसते. राज्यातील जनतेचा विरोध आणि राजकीय दबाव लक्षात घेता सरकार यापुढे काय भूमिका घेते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.